हॅलो नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 चा चॅप्टर नंबर 7 स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स चा पार्ट नंबर 4 बघणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण कॉकरोच आणि त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम याचे डिटेल्स डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि त्याचे पार्ट्स याचे मार्किंग्स तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. आणि आता आपण त्याचे डिटेल्स बघूया. या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे काय काय पार्ट्स आहेत तर सर्वात पहिलं म्हणजे या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे 3 मेन पार्ट्स होतात. सर्वात पहिला आहे माउथ पार्ट्स, त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे तो म्हणजे एलिमेंटरी कॅनाल ज्याला डायजेस्टिव्ह ट्रॅक असं सुद्धा म्हणतात. आणि तिसरा जो पार्ट आहे दॅट इज नथिंग बट द सलायव्हरी ग्लँड्स. हे माउथ पार्टच्याच पार्टमध्ये आजूबाजूला प्रेझेंट असतात. माउथ पार्ट्सचे डिटेल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तुम्ही जर ते मिस केले असतील तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता. एलिमेंटरी कॅनालचे स्टार्टिंग फ्रॉम माउथ टू एनस कोणते कोणते वेगवेगळे स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत तर सर्वात पहिलं म्हणजे माउथ, मग फॅरिंग्स, इसोफेगस, क्रॉप, त्याच्यानंतर येतं गिजार्ड, गिजार्डच्या नंतर आहे स्टमक, स्टमक नंतर येतं हेपॅटिक सिका, हेपॅटिक सिका नंतर येतं इलियम, इलियम नंतर येतं कोलॉन, कोलॉन नंतर येतं रेक्टम आणि शेवटचा पार्ट म्हणजे एनस. हे जे स्ट्रक्चर्स आहेत एलिमेंटरी कॅनालचे हे सुद्धा 3 मेन पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहेत. माउथ टू गिजार्ड हा जो पार्ट आहे त्याला फोरगट असं म्हणतात. गट रिप्रेझेंट्स एलिमेंटरी कॅनाल. सो सुरुवातीचा भाग या गटचा म्हणून फोरगट आणि त्याचं टेक्निकल नाव आहे स्टोमोडियम. नंतर स्टमक आणि हेपॅटिक सिका मिळून तयार होतं मिडगट आणि ह्याचं टेक्निकल नाव आहे मिसेंटरॉन. आणि इलियम ते एनस ला म्हणतात हाइंडगट आणि ह्याचं टेक्निकल नाव आहे प्रोक्टोडियम. सो फोरगट म्हणजे स्टोमोडियम, मिडगट म्हणजे मिसेंटरॉन आणि हाइंडगट म्हणजे प्रोक्टोडियम. आता 1 बाय 1 आपण डिटेल्स डिस्कस करूया. सर्वात पहिला पार्ट आहे तो म्हणजे फोरगट. या फोरगटमध्ये स्टार्टिंग फ्रॉम माउथ, मग फॅरिंग्स, मग इसोफेगस, क्रॉप आणि गिजार्ड हे 5 स्ट्रक्चर्स येतात. माउथ पार्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. ह्या माउथ पार्टपैकी मॅन्डिबल्स आणि मॅक्सिले यांच्यामध्ये एक कॅव्हिटी तयार होते. ह्या सेंटर ऑफ द कॅव्हिटीमध्ये टंग प्रेझेंट असते. ह्या टंगचं टेक्निकल नाव काय आहे तर ते म्हणजे हायपोफॅरिंग्स. या टंगचं मेन फंक्शन काय आहे? सर्वात पहिलं फंक्शन आहे की फूड जे काही खाईल, कॉकरोच जे काही फूड खाईल त्या फूडला खाली फॅरिंग्सकडे ढकलणं हे मेन फंक्शन आहे हायपोफॅरिंग्सचं. सलायव्हरी डक्ट्सच्या बेसमध्ये हायपोफॅरिंग्स प्रेझेंट असते. पुढचा पार्ट आहे फॅरिंग्स. फॅरिंग्स हा जर पार्ट आपण डायग्राममध्ये बघितला तर इट इज लॉंग आणि सिलेंड्रिकल शेपचा असतो. त्याचप्रमाणे या फॅरिंग्समध्ये टेस्ट सेन्सिले प्रेझेंट असतात. म्हणजेच फूडची जी काही टेस्ट आहे त्याची इन्फॉर्मेशन ही ब्रेनकडे पोहोचवण्याचं काम हे टेस्ट सेन्सिले करतात. तिसरा पार्ट आहे तो म्हणजे क्रॉप. इसोफेगस हा सुद्धा फॅरिंग्स आणि क्रॉपच्या मधला पार्ट आहे आणि हा बेसिकली एक पॅसेज आहे फ्रॉम फॅरिंग्स टू क्रॉप. क्रॉप हा पेअर शेप्ड स्ट्रक्चर आहे. जर डायग्राममध्ये तुम्ही बघितलं तर सर्वात मोठा पार्ट आहे, फुगीर पार्ट आहे आणि याच्यामध्ये टेम्पररी स्टोरेज ऑफ फूड होतंय. क्रॉपच्या पुढचा पार्ट जर आपण बघितला तर तो आहे गिजार्ड. गिजार्ड हा एक छोटासा पार्ट आहे आणि इट वर्क्स लाईक अ मिक्सर. या गिजार्डमध्ये 2 पार्ट्स असतात. एक म्हणजे स्मॉल स्पायरॅकल स्ट्रक्चर्स त्याला म्हणतात आतल्या बाजूने. बाहेरच्या बाजूने आउटर साईडने सर्क्युलर मसल्स प्रेझेंट असतात. हे ह्या स्पायरॅकल्सचं फंक्शन कंट्रोल करतात. आणि आतल्या बाजूला 6 इनर ब्रिसल्स प्रेझेंट असतात किंवा 6 इनर सर्कलेट्स प्रेझेंट असतात. ह्या सर्कलेट्सना टीथ असं पण म्हणतात आणि हे मेन काम करतात ग्राइंडिंग ऑफ फूडचं. सो बाहेरच्या बाजूने थिक सर्क्युलर मसल्स जे ह्या टीथचं मूव्हमेंट कंट्रोल करतील आणि आतल्या बाजूने 6 नंबर ऑफ इनर सर्कलेट्स. त्याचबरोबर या सर्कलेट्सला अटॅच्ड बॅकवर्डली डायरेक्टेड प्रेझेंट असतात ते म्हणजे ब्रिसल्स. या ब्रिसल्सचं मेन काम काय आहे तर फिल्टर करणं. जे काही फूड ग्राइंड केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ सर्कलेट्स
त्याला फिल्टर करण्याचं काम हे ब्रिसल्स करतात. सो ॲब्झॉर्प्शनचं काम पुढे सोपं जाईल. जर दुसरा पार्ट बघितला आपण तो म्हणजे मिडगट. मिडगट ऑफ कॉकरोच मध्ये 2 मेन पार्ट्स येतात, स्टमक आणि हेपॅटिक सिका. सर्वात पहिला पार्ट आहे तो म्हणजे स्टमक आणि या स्टमकला व्हेंट्रिक्युलस असं सुद्धा म्हणतात. व्हेंट्रिक्युलस हे स्टमकचं टेक्निकल नाव आहे. या स्टमकचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन. जे काही ग्राइंडेड फूड गिझार्डकडनं येईल त्याला कम्प्लिटली डायजेस्ट करणं आणि न्यूट्रियंट्सना ॲब्झॉर्ब करणं हे मेन फंक्शन आहे. पुढे हेपॅटिक सीके जर आपण बघायला गेलो तर हे काही थिक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात आणि हे हेपॅटिक सीके बेसिकली जंक्शन ऑफ फोरगट आणि मिडगट यांच्या अवतीभोवती प्रेझेंट असतात. सो ॲट द जंक्शन ऑफ फोरगट आणि मिडगट हे हेपॅटिक सीके प्रेझेंट असतात. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे बघायला गेलो तर 6 ते 8 ब्लाइंड ट्युब्यूल लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत. ट्युब्यूल ह्याला असं म्हटलेलं आहे बिकॉज दे आर लाईक स्मॉल ट्यूब्स. सो छोट्या ट्यूबला ट्युब्यूल असं म्हणतात. आणि ब्लाइंड ह्याच्यासाठी कारण ते बाहेरच्या बाजूने बंद आहेत, त्यांचं ओपनिंग दुसरीकडे कुठेही नाहीये. सो या हेपॅटिक सिकेचं मेन फंक्शन आहे टू सिक्रीट द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. आणि तिसरा पार्ट जर आपण बघायला गेलो तर तो आहे हाइंड गट. सो हाइंड गटमध्ये मेनली आपल्याला दिसतात मॅल्पिजियन ट्युब्यूल्स, इलियम, कोलॉन, रेक्टम आणि एनस. हे मॅल्पिजियन ट्युब्यूल्स जे आहेत हे मिडगट आणि हाइंड गटच्या जंक्शनला प्रेझेंट असतात. सो मिडगटमध्ये जे काही प्रोसेस होईल त्याच्या पुढे नायट्रोजनस वेस्टला रिमूव्ह करण्यासाठी मॅल्पिजियन ट्युब्यूल्स काम करतात. इलियम इज नथिंग बट द इंटेस्टाईन. सो हे बेसिकली एक शॉर्ट आणि नॅरो स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि आपण डायग्राममध्ये बघितलं तर छोटासा पार्ट आहे, त्याचं डायमीटर पण कमी आहे आणि अँटीरियर पार्ट ऑफ द इलियम इज बेसिकली कनेक्टेड टू मॅल्पिजियन ट्युब्यूल्स. या मॅल्पिजियन ट्युब्यूल्सचं फंक्शन आहे टू फिल्टर द अनडायजेस्टेड फूड आणि जे काही नायट्रोजनस वेस्ट असेल त्याला रिमूव्ह करण्यासाठी याचं काम होतं. त्याचबरोबर पोस्टिरियर पार्ट जो आहे इलियमचा तो कोलॉनला कनेक्टेड आहे आणि या पोस्टिरियर पार्टमध्ये म्हणजे इलियम आणि कोलॉनच्या जंक्शनला स्पिंक्चर मसल्स प्रेझेंट असतात. सो दॅट कंट्रोल्ड वेमध्ये फूड हे ट्रान्सफर केलं जाईल फ्रॉम इलियम टू कोलॉन. मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे मॅल्पिजियन ट्युब्यूल्सचं जर आपण स्ट्रक्चर बघायला गेलो तर थिन ट्युब्यूल लाईक स्ट्रक्चर किंवा थिन हेअर लाईक स्ट्रक्चर्स हे प्रेझेंट असतात आणि अप्रॉक्सिमेटली एक 100 to 150च्या अराउंड यांचा नंबर असतो. त्यांचा कलर हा येलो कलरचा असतो आणि फिलामेंटस स्ट्रक्चर असं सुद्धा म्हणता येईल बिकॉज दे आर लाईक ब्लाइंड थिन फिलामेंट्स आणि ते अटॅच्ड असतात ॲट द जंक्शन ऑफ मिडगट आणि हाइंड गट. शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे कोलॉन आणि कोलॉनचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे रिएब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. जे काही एक्सेसिव्ह वॉटर बॉडीमध्ये तयार झालेलं असेल ते फूडकडनं रिएब्झॉर्ब करणं. जर चौथा पार्ट आपण बघायला गेलो हाइंड गटचा तर तो आहे रेक्टम. रेक्टमचं स्ट्रक्चर हे ओव्हल किंवा स्पिंडल शेपचं असतं आणि त्याचबरोबर 6 रेक्टल पॅड्स प्रेझेंट असतात फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. सो कोलॉन आणि रेक्टम या दोघांचंही फंक्शन आहे टू रिएब्झॉर्ब द वॉटर फ्रॉम द अनडायजेस्टेड फूड. कोलॉनचं डायमीटर आणि लेंथ ही जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू रेक्टम. त्याच्यानंतर हे जे रेक्टम आहे इट ओपन्स आउटसाइड थ्रू अ स्मॉल ओपनिंग आणि त्याचं नाव आहे एनस. एनसची जी पोझिशन आहे ती आहे व्हेंट्रल पोझिशन. व्हेंट्रल म्हणजे लोअर साईड आणि नियर 10th सेगमेंट जी सेगमेंटेड बॉडी आहे. सो 10th सेगमेंटच्या जवळ ह्या एनसचं ओपनिंग प्रेझेंट असतं. आता काही इम्पॉर्टंट पार्ट्स आपण इथे बघायला गेलो तर ते म्हणजे हाइंड गटचा जो डायमीटर आहे हा मोठा आहे, हा ब्रॉड आहे ॲज कम्पेअर्ड टू मिडगटचा डायमीटर. डायग्राममध्ये सुद्धा आपण बघू शकतो कोलॉनचा जो डायमीटर आहे हा डिसेंटरॉनपेक्षा मोठा आहे. सो हाइंड गट इज ब्रॉडर दॅन मिडगट आणि एलिमेंटरी कॅनालची जी लेंथ आहे ती जवळजवळ 6 to 7 सेंटीमीटर एवढी लेंथ आहे आणि इट इज ऑफ वेरिंग डायमीटर. अजून एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे कोलॉन हे जे स्ट्रक्चर आहे इज थिकर ॲज कम्पेअर्ड टू इलियम. इलियमचं स्ट्रक्चर बघितलं तर तो
छोटा आहे डायमीटर आणि कोलॉन हा थिक आहे. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमचे माउथ पार्ट्स मागच्या व्हिडिओमध्ये बघितले, इथे एलिमेंटरी कॅनल बघितले. आता राहिलाय सलायव्हरी ग्लँड्स. सो शेवटचा पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम बघूया, सलायव्हरी ग्लँड्स, ज्याच्यामध्ये सलायव्हरी डक्ट्स आणि सलायव्हरी रिझर्वॉयर हे इन्क्लूड होतात. सलायव्हरी ग्लँड ही पेयर्ड स्ट्रक्चर आहे. सो 2 युनिट्स प्रेझेंट असतात. ते ओरिजिनेट होतात माउथ कॅव्हिटीच्या आजूबाजूने आणि त्याचं मेन फंक्शन आहे ते म्हणजे सिक्रेशन ऑफ सलायवा. हा जो काही सलायवा तयार झालेला असेल थ्रू सलायव्हरी डक्ट हे माउथमध्ये रिलीज केलं जातं आणि प्रोसेस ऑफ डायजेशन ऑफ फूड ही माउथमध्येच सुरुवात होते. या सलायव्हरी ग्लँड्समध्ये 2 ग्लँड्युलर स्ट्रक्चर्स किंवा 2 ग्लँड्युलर लोब्स प्रेझेंट असतात प्रत्येक पार्टमध्ये, प्रत्येक ग्लँडमध्ये, आणि एक रिझर्वॉयर प्रेझेंट असतो. जर डायग्राममध्ये बघितलं तर जो ओबडधोबड जो पार्ट आहे तो आहे सलायव्हरी लोब किंवा ग्लँड्युलर लोब, आणि जो सरळ पार्ट आहे डार्कर कलरचा आहे तो आहे सलायव्हरी रिझर्वॉयर. आणि मग अशी म्हटलं त्याप्रमाणे 2 ग्लँड्स प्रेझेंट असतात, म्हणजे अ पेअर ऑफ सलायव्हरी ग्लँड इज प्रेझेंट इन कॉकरोच बॉडी. हे जे लोब्स आहेत हे बेसिकली इररेग्युलर स्ट्रक्चरचे किंवा इररेग्युलर शेपचे असतात आणि जनरली व्हाईटिश कलरचे असतात. त्याचबरोबर सलायव्हरी डक्ट्स जे आहेत ते ओपन होतात माउथ कॅव्हिटीमध्ये ॲट द बेस ऑफ द सलायव्हरी ग्लँड्स किंवा ॲट द बेस ऑफ हायपोफॅरिंग्स. आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे सलायव्हरी डक्ट्स हे ओपन होतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. त्याचबरोबर या पुढच्या भागांचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ह्याच्या आधीचे भाग तर तुम्ही मिस केले असतील तर इकडे दिलेल्या लिंक्सवर तुम्ही क्लिक करू शकता आणि तो तुम्ही बघू शकता. धन्यवाद. ऑल द बेस्ट.